त्यांची भार्या ही गंधर्वाचा संचार तिच्यात होता. आणि मग तिच्यावर जो गंधर्वाचा आवेश होता, त्या आवेशासच त्याने विचारलं की तू कोण आहेस. त्याच्यावर त्याने उत्तर दिलं की मी कबंध नावाचा मी गंधर्व आहे आणि गोत्रतः मी अथर्वाचा पुत्र आहे. अथर्वण ऋषी, त्याचा पुत्र जो आहे तो कबंध नावाचा पुत्र. आणि तो कबंध हा म्हणजे त्याचं जे पुढे परिवर्तन झालं तर तो गंधर्वाच्या रूपात गेला. आणि तो गंधर्व जो आहे त्याचा संचार या भार्येमध्ये होता. त्यामुळे त्यांनी आपला परिचय करून दिला की मी कबंध गोत्रतः अथर्वाचा मी पुत्र आहे. त्या गंधर्वाने या पतंचल काप्य आणि त्याचे याज्ञिक शिष्यास विचारले की हे काप्य, काय तुम्ही त्या सूत्रात जाणत आहात का? आणि तो कोण आहे ज्या सूत्राच्या द्वारे हा लोक, हा जन्म, परलोक आणि पुढे प्राप्त होणारे जन्म आणि ब्रह्मापासून स्तंभापर्यंत संपूर्ण भूत जे आहे ते साद्रब्ध संग्रथित सूत्राने या माळेच्या समान सम्यक प्रकाराने धारण केले गेले आहे काय? आणि काय ह्या सूत्रास तुम्ही जाणतात का? अशा प्रकारे विचारले गेल्यावर त्या काप्याने सांगितलं की भगवान, अशा प्रकारे त्याचा सत्कार आदरार्थी शब्द वापरून त्याने सांगितलं की मी त्या सूत्रास जाणत नाही. अतिशय स्पष्टपणे सांगितलं, कारण ह्या सूत्राचं मला काही ज्ञान नाही आहे. त्यामुळे मी त्या सूत्रास जाणत नाही. त्या गंधर्वाने उपाध्यायास व आम्हास विचारले की काप्य, काय तुम्ही त्या अंतर्यामीस जाणत आहात का? आधी प्रश्न सूत्राबद्दल विचारला आणि नंतर अंतर्यामी विचारला. तेव्हा त्या अंतर्यामीला तरी तुम्ही जाणत आहात का? तेव्हा अंतर्यामी या पदाचे विशेषण दाखवत आहे की जो ह्या लोकास, परलोकास आणि संपूर्ण भूतास अंतरमध्ये राहून नियमित करत असतात, ते अधिष्ठान म्हणजे अंतर्यामी तत्व आहे. तर त्या तत्वाबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे. जसे काष्टा यंत्राच्या समान भ्रमित अर्थात आपला आपला उचित व्यापार करत असतात, त्यांना तुम्ही जाणत आहात का अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तेव्हा अशा प्रकारे सांगितल्या जाण्यावर त्या पतंचल काप्याने भगवान अशा प्रकारे त्याला आदरार्थी शब्द वापरला आणि असं स्पष्ट उत्तर दिलं की मी त्याला जाणत नाही. तेव्हा त्या गंधर्वाने नंतर सांगितलं की आता सूत्र आणि अंतर्वर्ती अंतर्यामी विज्ञानाची स्तुती केली जात आहे. तेव्हा हे काव्य तुमच्यापैकी जो कोणी दाखवेल, जो कोणी देखील या सूत्रास आणि सूत्राच्या अंतर्गत त्याच सूत्राच्या नियंत्यास, नियंता हा शब्द अंतर्गत तत्वावर आहे, ते त्या सूत्राच्या नियंत्यास अंतर्यामीस अशा प्रकाराने जाणून घेतले, तेच हे कसे असतात, ज्याला हे पूर्ण ज्ञान झालेलं आहे तर ते कसे असतात, तर ते ब्रह्मवित आहेत. ते परमात्म्यास जाणणारे असतात आणि ते त्याच अंतर्यामी नियम नियम्यमान भूरादी लोकास तो जाणत असतो. सर्वांचा प्रमाणभूत वेदा असतो, संपूर्णपणे जाणत असतो. आणि सूत्राने धारण केलेले आणि त्याच्या अंतर्वर्ती असलेल्या अंतर्यामीने नियमित होताना ब्रह्मादी भूतास जाणत असतो. तो या अंतर्यामीचे नियमन होत असते आणि कर्तृत्व भोक्तृत्व विशेष आत्म्यास म्हणजे तो जीवात्मा, तर तो त्या जीवात्म्यास पण तो जाणत असतो व संपूर्ण जगतास देखील तो जाणत असतो. तेव्हा सूत्र आणि अंतर्यामी ह्याच्या विज्ञानाची अशा प्रकारे स्तुती होण्यावर आणि अत्यंत लुब्ध होऊन काप्य आणि आम्ही त्याच्या अभिमुख झालेल्या अशा प्रकारे आपल्या या अभिमुख झालेल्या आम्हा लोकाप्रित त्या गंधर्वाने सूत्र आणि अंतर्यामीचे वर्णन केले. आणि त्यावर मी गंधर्वास आचार्य उपदेश प्राप्त करून त्या सूत्र आणि अंतर्यामी विज्ञानास जाणत आहे असे म्हणून याज्ञवल्क जर त्या सूत्र आणि अंतर्यामीस न जाणणारे असतील तर अब्रह्मविद होऊन तुम्ही ब्रह्मगिरी ब्रह्मवेत्याच्या संभूता ह्या गायींना अन्यायाने तुम्ही घेऊन जात आहात असं आम्हाला वाटेल. तर ह्या माझ्या शापाने दग्ध होऊन तुमचे शिर जे आहे विस्पष्टता निश्चित खाली पडेल. अशा प्रकारे सांगितल्या जाण्यावर याज्ञवल्क्याने सांगितलं की हे गौतम, अशा प्रकारे गोत्रतः संबोधन करताना सांगितले की तुमच्या प्रती गंधर्वाने ज्या सूत्राचं वर्णन केलंय त्याच्याबद्दल मी जाणत आहे आणि तुम्हा लोकांना अंतर्यामीस देखील मी जाणत आहे. याज्ञवल्काने असं सांगितल्यावर गौतमाने उत्तर दिलं, जो कोणी साधारण पुरुष देखील असे जसे तुम्ही सांगितले आहे की मी सांगू शकत आहे, परंतु त्या गर्जनेने काय लाभ आहे? तुम्ही कार्याद्वारे ते दाखवावे.
जसे तुम्ही जाणत आहात त्याच्यावर तुम्ही विवेचन करावे, असं हे पूर्ण निवेदन करून इथे ते थांबले. आणि आपण इथे थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण त्याचा पुढचा भाग पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज. महाराज की जय.